तर सगळ्यांना हाय हॅलो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता थोडं लेट झालेलं आहे, सकाळचे 10 वाजत आलेले आहेत, पावणे 10 वाजलेले आहेत. तर चला, सकाळी सकाळी थोडी कामाची गडबड होती, त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यायला काय जमलं नाही. आणि शिवांशी पण ना थोडी येड्यावानी करते, ती पण आजारी पडली ना, गावावरून सुट्टीवरून आलो तर थोडं पाणी वगैरे चेंज झालं, त्याच्यामुळं सर्दी ते झालेली आहे तिला. तिला पण हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, तर तेच आवरत होते मी सकाळी. तर मग सगळं आवरलं आहे आता, आणि माझं पण आवरायचं बाकी आहे. मग तिला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला, पण म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा. आज दीदीला पण सुट्टी आहे, दीदी पण घरीच आहे. आज संडे आहे ना, आज काय स्कूल नाही, स्कूलला सुट्टी आहे आज. तिला घरून आली तेव्हा चांगली होती ती, पण तिला काय झालं काय ना, अचानकच त्रास व्हायला लागला. सर्दी ती झालेली होती तिला घरीच, पण पोट आणि ती दुखते म्हणली, आणि थोडे उलटी ते पण करते ती थोडं, म्हणजे पाणी ते जरी पिली ती थोडंसं तरी पण ती उलटी ते करते. काही खाल्लं ना थोडं तरी पण उलटी ते करते. म्हणलं नाही का डॉक्टरांना दाखवून घेऊ. आता इथं जाणार आहे बाहेर, मार्केटमध्ये आहेत डॉक्टर, मग तिथं जाऊन घेऊन काय म्हणते डॉक्टर. चला तुम्हाला पण सांगेल, आणि तुम्ही व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पण नक्की कळण कशी असेल काय झालेलं आहे. आणि तुम्हाला पण बाहेरचं पण घेईन मी शूट ना, थोडंसं तुम्हाला पण दाखवेन कुठे आहे हॉस्पिटल, कुठं नाही, काय कोणत्या हॉस्पिटलला घेऊन जायचं. आणि ती थोडी ना गावाकडून आलो ना, तर घरी कसं खेळायला पोरं ते होते, तिला लहान लहान छोटे छोटे तिच्या जोगे, आणि मग ती खेळत होती. पण इथं आली ना तर तिला काय करमाना काय काय माहिती, ती नाराजच होती. 2 दिवस झाले, त्याच्यात ती आजारी पण पडली, दुखणं पण आलं तिला. म्हणलं चला सवय लागूच तर 1-2-4 दिवस तसंच करेन ती. इथं कसं आतमध्ये आणि आपल्या इकडं गावाकडं कसं पोरांना बाहेर खेळायची सवय असते. दीदी पण पहिले आलतो आम्ही ना, तेव्हा तिला पण असं करमत नव्हतं, आणि मला पण करमत नव्हतं, म्हणजे सवय होईपर्यंत 1-2 महिने तरी आम्हाला तसंच झालं, सवय होईपर्यंत. आणि ती तर काय छोटीच आहे आता. घरी ह्या वेळेस 1 महिना गेलो होतो आम्ही, तेव्हा त्यांचा चांगली सवय लागली. आणि तिथं आमच्या शेजारची पोरं ते येत होते तिच्याबरोबर खेळायला, त्याच्यामुळं तिला इथं आल्यावर कुठं करमत आहे, मग ते दुखणंच घेतलं. तर चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तर मी बाकीचं आवरते आणि तुम्हाला दाखवते. मग शिवांशीला हॉस्पिटलला घेऊन जातोय, आणि डॉक्टर पण काय म्हणतात ते. तर चला आवरलंय माझं, आणि चाललोय आम्ही शिवांशीला हॉस्पिटलला घेऊन. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुम्हाला दाखवते. आता तिला चावी, तिला विचारायचं तुम्ही ते घरी येणार आहे का म्हणून. घरी येऊ राहिली का तिकडं चालली मैत्रिणी सोबत, असं विचारायचं ना. कुठं खाली पेंट होतोय का नाही याच्यात. हा तिकडं बाबू तिला मागं धर तिला. हा, मी थांबा हेल्मेट घालते. तुम्ही जर असे जर आता काय म्हणा, आता याच्यात काय म्हणायचं, मी बहीण तसं मा काय पडले तर त्याच्यावर असे जर काय म्हणते त्याला एवढी बोल चव असं असतं का कुठं. आता चालू मध्ये कस काय पाहिजे. पण तुम्हाला काय करायचं, पण बाकीचं बोलूच नका ना. आता नंतर आहे का संध्याकाळी काय धर चावी धर मग तुला. कुठं
हा प्रॅक्टिस बिक्टिस काय कुठं नाही नाही घरी बस. जायचं? दीक्षाच्या घरी हा कुठंच नाही जायचं. येड्या नको करू. हा. दीक्षाचं घर कुणाच्या टायपोर मध्ये का घरी कुठंच नाही जायचं. इथंच राहायचं आतमध्ये घरात गपची. मी बाहेरच गेले मध्ये आम्ही लगेच चालू दिली नको फोन नको अर्धा तास चालू लगेच चालू इथं बस बाहेर उन्हात घडी बन गुन्हा बस 10 मिनिटात आलो घरीला. हा येणार आणतो तो. आणि तू नाले दिवसभर प्रॅक्टिस करीत बस इथं घरात. आम्ही शिवांशीला घेऊन आलो आहेत हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर काय अजून आलेले नाही ते पाहिजे क्लिनिक छोटंसं इथं घेऊन आलो आहे. अजून डॉक्टरांना यायला वेळ आहे इथं बसलोत बाहेर उन्हामध्ये थोडंसं लई थंडी वाजते आतमध्ये ना आणि इकडं थंडी पण जास्त आहे आपल्या इकडच्या पेक्षा थंडी जास्त असते आणि परवा पाऊस पण झाला होता इथं. हे बघा हे असं आहे इकडं शिवांशीला पाणी प्यायचंय इथं उभा राहायचं ती बघा पप्पा गेलेत ना आणायला बिसलरी काय काय बघा मी तिला हे पण नाही पाण्याची बॉटल पण नाही आणली तसं चालू म्हणजे सकाळी सकाळी लवकर जाऊन येऊ. तिकडं ते रोड आहे हायवे रोडवर येताना काय शूट काय करता नाही आलं कारण थंडी वाजत होती गाडीवर शिवांशी पण काय बसत नव्हती एवढ्यामध्ये करीत होती त्याच्यामुळे हेल्मेट काढून ठेवते ना तिथं रोडने म्हणजे लेडीजला पण हेल्मेट घालायला लावते आणि
जेंट्सला तर काही आहे पण लेडीजला पण हेल्मेट घालायला लावते त्याच्यामुळे हेल्मेट घालावं लागतं तसं जाऊनच गेटमधून तसं आतमध्ये बाहेरचं येऊनच देत नाही बिना हेल्मेटचं परमिशनच देत नाही ते बाहेर यायला म्हणजे एक असो किंवा 2 असो कोणी पण असो त्यांचं पण बरोबर आहे ते आपल्या सुरक्षेसाठीच म्हणते आता हे कुठं गेलेत काय बाटली आणा पाण्याची इथं काम चालू आहे बा कशाचं तरी आणली बाटली कुठून आणली पाणी शिवायची लय नको थोडंच प्याय का नाही प्यायचं थोडं थोडं पी मग आपलं तेच थोडं धर. हो उलटी आली नाही येत बघा आता आपण औषध घेऊ डॉक्टरांकडून उलटीचं उलटी होती ना किती वेळ का नाही आला त्यांना बाबू या इथं खाली बसायचं चला मी डॉक्टर कधी येतात काय बाईकड हा बाईकड जायचं ना आपल्याला हे बघा सायकल घ्यायची ना तुला येते का सायकल घ्यायची का मग अशी हा दीदीला एक आणि तुला एक घेऊ हा दीदीला एक सायकल तुला एक सायकल ओके सायकल आणायला जाऊ ना जाऊ ना सायकल आणायला हा नाही पडत उचलून घेतलं तरी पडशील का जाऊ ना तिकडं दुकान आहे ना ते उघडत आहे ना अजून बघ इथं पण सायकल आहे इथं हे काय ना पोस्ट ऑफिस डॉक्टर कधी येत काय नाही किती वेळ आहे 9:30 बजे तक रात को बोल 9 वाजता नव्हतं आलो तेव्हा यायला लागत होतं हाँ तुला म्हणलं होतं चल ते रात से उल्टी कर रही है बच्ची उल्टी कर रही है बुखार भी है और सर्दी भी हो रही है और ये पेट भी दर्द है बोल रही हाँ ये अभी अप्रैल में 3 साल की हो जाएगी बुखार भी है इसका थोड़ा बुखार भी है और बार बार पोटी भी कर रही है बघू बारा 1 मिनिट काय नाही करायचं काय नाही करायचं फक्त इथं असं करायचं हा
उचलून घेतलं का खाली ते पाणी केले ते पिऊन ले जाके दे दो 5 ले जाके दे दो उसके बाद दे देना त्याच्यावरती लिहून दिला कितना टाइम देना चला आता रुमाल कुठे आहे आपला बॅग आणि ती रुमाल आणि ती